शेतकऱ्यांसाठी आजच्या 12 फेब्रुवारीच्या ठळक बातम्या. कृषी विम्यापोटी शेतकऱ्यांना 1.5 लाख कोटींचे वितरण. फसल विमा योजनेअंतर्गत 3 नवीन ऑनलाईन सुविधांचे अनावरण. गोकुळची परजिल्ह्यातील दूध खरेदी दरात कपात. म्हशींचे दूध 2 ते 3 रुपये तर गाईंचे दूध 4.5 रुपयांनी घसरले. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात 10 पट वाढ. ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रकल्पांचे टाटांकडून कौतुक. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब हरियाणा सीमा बंद. शेतकऱ्यांचा उद्या दिल्लीत धडकण्याचा इशारा होता. मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली. थंडी गायब होणार. विदर्भासह मराठवाड्यालगत पाऊस कोसळणार. किरकोळ गारपीट होण्याचीही शक्यता. कापसाचा केला सूक्ष्म कचरा मिळवून देणार पौष्टिक खत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेतर्फे तंत्रज्ञान विकसित. कांदा निर्यातमुळे 1600 कोटींचे नुकसान. बाजार समितीच्या आवारात भाव कोसळले. मायबाप सरकार आम्ही जगावं की मरावं तुम्हीच सांगा. सोयाबीनला 8,000चा भाव द्या शेतकऱ्यांची मागणी. मोसंबीपेक्षा संत्रा झाला स्वस्त. किलोभरात 40 रुपयात किलोभर. खरीपातील पिकांचे नुकसान. पीक विमा मिळणार कधी? पीक विमा नुकसान भरपाई त्वरित द्या शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना मिळालेली तोकडी मदत केली सरकारला परत. खात्यात जमा झाले होते अवघे 1734 रुपये. या पैशातून खरडून गेलेली जमीन कशी सुधारणार? किसान पेन्शन घेतली. वसुलीला आता अडचणी. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या माहितींचे संकलन. धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका. रब्बी पिकांसह भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट.